श्रावण महिना 2026 श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती चुकूनही अर्पण करू नका या 3 वस्तू, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. चुकूनही करू नका या चुका. तर या चुका टाळा. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. चला तर मग सुरुवात करूया. श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्ही भगवान महादेवाच्या शिवलिंगावर या 3 वस्तू अर्पण करत असाल तर आजच सावध व्हा. कारण धर्मग्रंथानुसार या 3 वस्तू चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नयेत, अन्यथा पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. या 3 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, त्यामागील पुराणातील कथा काय आहे, काय रहस्य आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. श्रावण शुक्ल पक्षातील 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवसापासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत आहे. 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार या दिवशी श्रावण मासाची सांगता म्हणजेच समाप्ती होणार आहे. मित्रांनो, श्रावण महिना भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो. संपूर्ण वर्षभरात जर एखादा महिना महादेवाच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र मानला जात असेल तर तो म्हणजे श्रावण महिना. आणि या श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष पुण्यदायी मानला जातो आणि म्हणूनच या दिवसाला श्रावणी सोमवार असं म्हटलं जातं. या दिवशी लाखो शिवभक्त पहाटे लवकर उठून स्नान करतात, उपवास करतात, शिवमंदिरात जाऊन जल अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारच्या दिवशी श्रद्धेने केलेली महादेवांची पूजा मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. अनेक जण चांगले आरोग्य, सुखी संसार, आर्थिक समृद्धी, विवाह, संतती आणि जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून या दिवशी व्रत आणि पूजा करतात. परंतु मित्रांनो, जितके महत्त्व या दिवसाच्या पूजेला आहे तितकेच महत्त्व पूजा योग्य पद्धतीने करण्यालाही आहे. कारण अनेक वेळा भक्ताच्या मनात श्रद्धा असते पण योग्य माहिती नसल्यामुळे अशा काही चुका घडतात ज्या टाळणे अत्यंत आवश्यक मानलं जातं. मित्रांनो, महादेवांना भोळे शंकर म्हणतात. ते तुमच्या छोट्याशा पूजेने देखील लवकर प्रसन्न होतात आणि शुभ फळ देतात. पण मित्रांनो, महादेव जेवढे लवकर प्रसन्न होतात तेवढेच ते लवकर रागवतात. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये काही नियमांचे पालन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर ते तुम्ही काटेकोरपणे केलेच पाहिजे आणि या चुका टाळल्याच पाहिजेत. काही जण शिवलिंगावर कोणतीही वस्तू अर्पण करतात, काही जण कोणाचेही ऐकून पूजा करतात, तर काही जण परंपरा आणि धर्मग्रंथ यातील फरक न समजल्यामुळे नकळत अशा काही गोष्टी म्हणजेच अशा काही चुका करतात ज्या शिवपूजेत टाळाव्यात असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत. त्यातील पहिली चूक तर अनेक शिवभक्त नकळतपणे करतात. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया. श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर चुकूनही कोणती पहिली वस्तू चुकूनही अर्पण करू नये. तर चूक क्रमांक 1. मित्रांनो, श्रावणी सोमवारच्या दिवशी अनेक शिवभक्त भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची फुले, पाने आणि पूजेचे साहित्य, बेलपत्र अर्पण करतात. पण यामध्ये सर्वात जास्त संभ्रम निर्माण करणारी गोष्ट म्हणजे तुळशीची पाने. अनेकांना प्रश्न पडतो, तुळस इतकी पवित्र आहे, भगवान विष्णूंना प्रिय आहे, मग ती भगवान शिवांना का अर्पण करू नये? यामागे एक प्राचीन धार्मिक कथा सांगितली जाते. धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते आणि तिची पूजा विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांना अर्पण केली जाते. त्यामुळे अनेक शैव परंपरांमध्ये शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत. यामागे आणखीन एक कथा सांगितली जाते. पूर्वी शंखचूड नावाचा एक पराक्रमी आणि शिवभक्त असुर होता. त्याची पत्नी होती वृंदा. ती अतिशय पतिव्रता आणि परमभक्त होती. तिच्या पतिव्रत धर्माच्या तेजामुळे शंखचूडाला कोणताही देव पराभूत करू शकत नव्हता. अखेर देवतांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी शंखचूडाचा वध केला.
पुढे वृंदेने देहत्याग केला आणि तिच्याच रूपातून तुळशीचा जन्म झाला अशी धार्मिक कथा सांगितली जाते. याच कारणामुळे अनेक परंपरांमध्ये भगवान विष्णूंना तुळस अर्पण केली जाते, तर भगवान शिवाच्या शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करणे टाळले जाते. म्हणूनच जर तुम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवपूजा करत असाल तर तुळशीऐवजी बेलपत्र अर्पण करणे अधिक शुभ मानले जाते. तर ही चूक टाळा. पण मित्रांनो, ही तर झाली पहिली चूक. आता जी दुसरी चूक आहे ती अनेक जण रोजच्या शिवपूजेतही नकळतपणे करतात. विशेष म्हणजे या चुकीमध्ये एका अशा वस्तूचा वापर केला जातो जी जवळजवळ प्रत्येक मंदिरात दिसते. तर ती नेमकी वस्तू कोणती? चला सविस्तर जाणून घेऊया. चूक क्रमांक 2. शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करणे ही सर्वात मोठी चूक. मित्रांनो, दुसरी चूक अनेक भक्त अगदी श्रद्धेने करतात, पण धर्म परंपरेनुसार ती टाळावी असं सांगितलं जातं. ती म्हणजे भगवान शिवाच्या शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करणे. तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असेल की भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि लक्ष्मीनारायण यांच्या पूजेमध्ये शंखातून जल अर्पण केले जाते. त्यामुळे काही भक्त शिवलिंगावरही शंखातून अभिषेक करतात, परंतु अनेक शैव परंपरा आणि पुराण कथांनुसार शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करणे योग्य मानले जात नाही. तर ही चूक आहे. यामागे एक रंजक कथा सांगितली जाते. असे सांगितले जाते की शंखचूड नावाचा एक बलशाली असुर होता. देवतावर त्याने मोठा अत्याचार केला. अखेरीस भगवान महादेवांनी त्याचा वध केला. पुढे त्याच्या अस्थिपासून शंखाची निर्मिती झाली अशी धार्मिक मान्यता आहे व अनेक पुराणामध्ये याचा संदर्भ किंवा वर्णन देखील आढळतं. याच कारणामुळे भगवान विष्णूच्या पूजेत शंखाला अत्यंत पवित्र स्थान असले तरी भगवान शिवाच्या अभिषेकासाठी शंखाचा वापर टाळण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. म्हणून श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करताना तांब्याच्या, पितळेच्या किंवा मातीच्या पात्रातून स्वच्छ जल, गंगाजल किंवा पंचामृत अर्पण करणे शुभ मानले जाते. लक्षात ठेवा मित्रांनो, पूजा ही केवळ श्रद्धेचीच नाही तर योग्य पद्धतीचीही असते. छोटीशी माहिती आपल्याला मोठी चूक होण्यापासून वाचवू शकते. पण मित्रांनो, आता जी तिसरी गोष्ट आहे तिच्या मागील कथा तर थेट भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे. एका फुलाला स्वतः महादेवांनी शाप दिला अशी पुराणातील कथा सांगितली जाते. तर ते नेमके फूल कोणते? चला पुढे जाणून घेऊया. चूक क्रमांक 3. शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करणे. मित्रांनो, सर्वात मोठी चूक अनेक शिवभक्त नकळतपणे करतात. मित्रांनो, आता जाणून घेऊया तिसऱ्या व अत्यंत महत्त्वाच्या चुकीबद्दल. ती म्हणजे भगवान महादेवाच्या शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करणे. अनेक फुले भगवान महादेवाला प्रिय मानली जातात. त्यामध्ये धोत्रा, आकाची फुले म्हणजेच रुईची फुले, पांढरी फुले, बेलफुले याचा शिवपूजेत विशेष समावेश केला जातो. पण केतकीच्या फुलाबाबत मात्र वेगळी परंपरा आहे. यामागे शिवपुराणात सांगितली जाणारी एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला. हा वाद मिटवण्यासाठी भगवान शिवांनी अनंत तेजस्वी ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले. भगवान महादेव म्हणाले, जो या ज्योतीचा आरंभ आणि शेवट शोधून काढेल तोच श्रेष्ठ मानला जाईल. त्यानंतर भगवान विष्णू वराहाचे रूप धारण करून या ज्योतीचा तळ शोधण्यासाठी खाली गेले. तर भगवान ब्रह्मा हंसाचे रूप धारण करून वरच्या दिशेने निघाले. खूप प्रयत्न करूनही दोघांनाही त्या ज्योतीचा अंत सापडला नाही. भगवान विष्णूंनी नम्रपणे सत्य स्वीकारले आणि महादेवांना सांगितले, पण ब्रह्मदेवांना पराभव मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी असे सांगितले जाते की वरून खाली येत असताना त्यांना केतकीचे फूल दिसले. ब्रह्मदेवांनी त्या फुलाला खोटी साक्ष देण्यास सांगितले आणि केतकीच्या फुलानेही त्यांना होकार दिला. दोघेही भगवान महादेवासमोर आले. ब्रह्मदेव म्हणाले की मी त्या ज्योतीचा शेवट पाहून आलो आहे आणि केतकीच्या फुलानेही त्यांच्या बोलण्याला साक्ष दिली. परंतु भगवान शिव हे सर्वज्ञ होते. त्यांनी क्षणात सत्य ओळखले. खोटी साक्ष दिल्यामुळे भगवान शिवांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की पृथ्वीवर त्यांची पूजा फार कमी ठिकाणी होईल. तसेच केतकीच्या फुलालाही शाप दिला की
माझ्या म्हणजे शिवपूजेत तुला स्थान मिळणार नाही. म्हणून आजही अनेक शैव परंपरामध्ये भगवान महादेवाला केतकीचे फूल अर्पण केले जात नाही. तर ही होणारी मोठी चूक, केतकीचे फूल अर्पण करणे टाळा. मित्रांनो, आता जाणून घेऊया आणखीन एका अशा चुकीबद्दल जी भक्त नकळतपणे करतात. तर ती म्हणजे भगवान शिवाच्या शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे. अनेक देवतांच्या पूजेमध्ये कुंकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः देवीची पूजा तसेच भगवान गणेश आणि इतर देवतांच्या पूजेमध्ये कुंकू अर्पण केले जाते. परंतु भगवान शिवाच्या शिवलिंगावर कुंकू अर्पण करण्याची परंपरा सामान्यतः नाही. यामागे धार्मिक कारण असे सांगितले जाते की कुंकू हे सौभाग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. तर शिवलिंग हे भगवान शिवाच्या वैराग्य, तपश्चर्या आणि संहार तत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शिवपूजेत कुंकूऐवजी भस्म, चंदन आणि बेलपत्र यांना विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर कुंकू वाहण्याऐवजी श्रद्धेने जल अभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा, चंदन लावा, भस्म अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मित्रांनो, श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करताना या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमची अंतःकरणातील श्रद्धा, निर्मळ भाव जितका महत्त्वाचा आहे, तितकेच पूजेचे योग्य नियम जाणून घेणेही अत्यंत आवश्यक आहे. आज आपण जाणून घेतले की शिवलिंगावर कोणत्या 3 वस्तू चुकूनही अर्पण करणे टाळावे आणि त्यामागील धार्मिक, पौराणिक कारणे किंवा रहस्य काय आहेत. ही माहिती तुमच्या कुटुंबातील प्रत्येक शिवभक्तापर्यंत, बहिणींपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान शिवाला कोणती फुले, कोणती पाने, कोणती फळे आणि कोणते पूजेचे साहित्य अर्पण करावे, बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती, जल अभिषेक कसा करावा आणि महादेवांना सर्वात प्रिय असलेल्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलवरती श्रावण मास 2026 याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, संपूर्ण परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.